हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? चला, आज दिवसाची सुरुवात ना लवकर झाली आणि बऱ्याच दिवसानंतर ना आम्ही सगळेच लवकर उठलो होतो. कारण मुलांचं व्हॅकेशन सुरू असलं ना की मग आपण पण लेटच उठतो. आणि मी ठरवलं होतं व्हॅकेशन सुरू व्हायच्या आधीच की पियाचं व्हॅकेशन सुरू झालं ना की मी निवांत उठणार आहे. राहू देते घराची कामं, काय उशिरा होईल ते सगळं, पण मला निवांत उठण्याचा जो आनंद होता ना तो घ्यायचा होता. पण आज त्यामध्ये डिस्टर्बन्स आला, कारण आज पियाला स्कूलला जायचं आहे आणि तिचं आज मार्क्स वगैरे जे काही आहे ना, रिझल्ट वगैरे लागणार आहे. पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे, त्यासाठी पिया आणि तिचे पप्पा आता चाललेले आहेत. पण खरंच सांगते मी, म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय लागून जाते ना, जसं आता काही दिवसापासून थोडं लेट उठण्याची सवय झालेली होती ना, तर सकाळी उठणं एवढं जीवावर येत होतं ना. पण चला चला आजचाच दिवस आहे तो आणि निघाला तो पण. लवकर उठून ती गेलेली आहे स्कूलला आणि आता बाल्कनीमध्ये आली होती. म्हटलं चला सकाळी सकाळी जे आहे ना, मस्त तुम्हाला माझ्या बाल्कनीचं दर्शन जे आहे ते देते मी. आणि सगळे फ्लावर्स इतके छान ब्लूम झालेले आहेत. आणि खरंच तुम्ही मला सांगा, जर प्रत्येक दिवशी मी यांना बघत असेल तर किती छान फ्रेश वाटत असेल ना. आणि मी हेच प्रयत्न करते प्रत्येक दिवशी तुम्हाला दाखवण्याचं की तुम्ही हळूहळू जे आहे ती गार्डनिंग स्टार्ट करावी. थोडंसं यामध्ये जे आहेत, काही वेळा पैशांची गरज असते, काही वेळा जुगाळाची गरज असते, तर बऱ्याच वेळा जे आहे ते काही गोष्टी इकडून तिकडून मिळवून पण मिळतात म्हणजे आपल्याला. आणि व्यवस्थित ग्रो करायची टेक्निक माहीत पडली ना की मग इतके छान छान सुंदर सुंदर प्लांट जे आहेत ना ते आपण आपल्या घरीच मस्त ग्रो करून घेऊ शकतो. अर्धा पाऊण तासातच पिया घरी आली. मला असं वाटलं की तिला यायला जरा वेळ राहील आणि तोवर मी मस्त घर आवरेल आणि मग अंघोळ वगैरे करेल आणि मग ती येईल. पण ती लगेचच येऊन गेली. फक्त घर वगैरे झाडून वगैरे माझं झालेलं होतं. आणि बघा आता तिचा रिझल्ट जो आहे ना, मी तुम्हाला दाखवतात मी पण आता बघणार आहे. सो तिला बऱ्यापैकी चांगलेच मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे A1 A2 काहीमध्ये B आहे. म्हणजे जे पण रायटिंगचे जे पण होतं ना सगळं, त्यामध्ये तिला मोस्ट ऑफ जे आहे ते A1 A2 मिळालेलं आहे. आणि हे जे काही म्हणजे वेगवेगळ्या त्यांचे असतात, कॉम्पिटिशन चाललेले असतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत पण नाही. मला असं वाटतं की आपला जो रिपोर्ट कार्ड मिळायचा ना 1ली ते 10वी पर्यंतचा, की इतके इतके मार्क्स आहे, 75% 85%, बस तेच बरोबर होतं सगळं. हे ग्रेड बीडमध्ये ना सगळा गोंधळ होतो. आणि असं वाटतं की सगळ्यांनाच वाटतं की इतकाच A ग्रेड मिळालेला पाहिजे असं तसं. पण मला असं वाटतं की आपल्या वेळेचे जे मार्क्स होते मस्त कलरफुल जे असायचे ना, ते आपलं हे प्रगती पुस्तक आपण त्याला म्हणायचो, ते मिळायचं. असं जाड मस्त असायचं आणि किती छान. मी तर अजून पण त्यांना जमा करून ठेवले सगळे. आणि पियाचं जे होतं ना, म्हणजे त्यांचं पूर्ण क्लासरूमचा जो होता ना, सगळा फोटो वगैरे काढलेला होता. आणि ती दाखवत होती, बघ मम्मा ही अशी वागते, ती तशी वागते, ही आहे. आणि ही आहे पिया, बाय द वे, मस्त टीचरच्या साईडलाच बसलेली आहे ती. पण खरंच म्हणजे असं वाटतं ना, जसं जसं एज्युकेशन पुढे चाललं आहे ना, तसं तसं काही गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड होत चाललेल्या आहे की पूर्ण त्यांचं रिपोर्ट कार्ड म्हणजे एक मोठी बुकच असते ती. जसं आपल्या वेळेला नसायचं, एक कागद असायचा, त्यावर आपलं सगळं रिपोर्ट कार्ड असायचं की काय केलं आहे आपण पूर्ण वर्षभरामध्ये. चला असो, गोष्टी थोड्या अवघड होत चाललेल्या आहे. जसं जसं पुढे जग चाललेलं आहे तसं आपल्या वेळेला सगळं सोपं होतं. आणि बघा पियाने ती किती मस्त जे आहे ना ती बास्केट बनवलेली आहे. जरा वेळ म्हटलं मी थोडं घरातलं आवरलं आणि तेवढ्या वेळामध्ये ना तिचं म्हणजे हे सगळं बनवणं चाललेलं होतं. माझं ना आज जरा म्हणजे काय होतंय ना की थोडं मला जे आहे ना कफ वगैरे आहे, त्यामुळे टंग असं ट्विस्ट होते माझी बोलता बोलता. आणि बरेच शब्द जे आहेत ना ते एकमेकांमध्ये जोडले जात आहे. सो जरा ॲडजस्ट करून घ्या आजच्या दिवसापर्यंत तुम्ही. आणि मी म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वीचे बदाम काजू वगैरे सगळे आणले होते. सो आता ह्या दिवसांमध्ये ना म्हणजे जे पण ड्रायफ्रूट्स आहेत ना त्यांचे भाव थोडे वाढलेले असतात. त्यामुळे जरी घ्यायची गरज पडली, आता मला पण घ्यायचे होते म्हणून मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये घेतले. कारण आपण असंही बघा उन्हाळ्यामध्ये जास्त ड्रायफ्रूट्स वगैरे एवढे प्रेफर करत नाही खाणं, कारण गरम पडतात ते. जर गरज पडलीच घ्यायची ना तर छोट्या क्वांटिटीत घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा हा उन्हाळा जो आहे तेवढा निघून जाईल. मग नंतर घ्यायचे असतील बल्कमध्ये ना तर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या थोड्या मिडलमध्ये पण तेव्हा जरा स्वस्त, कारण तेव्हा यायला सुरुवात होते. सो तेव्हा तुम्ही घेऊ शकतात. सो गरज पडली तेवढं गरजेपुरतं जे आहे ते घ्यायचं. आणि आता म्हटलं मस्त जे काही आहे ना सगळं बरण्यांमध्ये भरून ठेवूया, जे काही सामान आणलं आहे. पण बऱ्याच वेळा मला असं वाटतं ना की 2-4 गोष्टी जरी एक्स्ट्रा आणल्या ना तर घरामध्ये एक पण बरणी जी आहे ना ती सापडतच नाही. आणि माझी नेहमीची जी टेक्निक आहे ना की जी काही गोष्ट असते ना जुनी, ती मी वर टाकत असते आणि नवीन खाली टाकते. आणि जेणेकरून पुढच्या 1-2 यूजमध्ये जे आहे ना, जे काही जुनं आहे ते पहिले संपलं पाहिजे आणि मग जे नव्याला जे आहे ती सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे 2 वेगवेगळ्या बरण्या भरण्यापेक्षा माझी छोटीशी अशी टेक्निक असते. जे पण असो, मग ते तुम्ही डाळ असू द्या, काही पण असू द्या, राईस पण असला ना त्याला मी वरच टाकते जुनावाला, म्हणजे मग तो लवकर यूज जो आहे तो होऊन जातो. आणि आता जे होतं जे काही मला आठवते की ओके हे बरणीमध्ये मला हे सगळं भरून घ्यायचं आहे, ते सगळं माझं भरण्याचं काम चाललेलं आहे.
कारण कुठला तरी एक दिवस जो असतो ना तो आपल्याला असा निवडावाच लागतो की ज्या दिवशी आपलं बरण्या भरण्याचं जे काम असतं ना ते कंप्लीट करावं लागतं. नाहीतर मग आयत्या वेळेला जेव्हा आपण काहीतरी करायला जातो तेव्हा तो सामान सापडत नाही. मग सगळ्या पिशव्यांमधून शोधून काढावं लागते की आता हे भरा ते भरा. त्यापेक्षा म्हटलं चला आता जरा वेळ आहे तर इथे 10-15 मिनटं गेलेले बरे, पण पूर्ण बरण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित जे आहे ते भरून ठेवूया. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादी एक्स्ट्रा गोष्ट तुम्ही आणताय आणि तिचा भरण्याचा जो स्ट्रगल असतो ना तो खूपच वेगळा असतो. आता जशी ही शोप आहे, बाय द वे तुम्ही जर स्टार बाजारला जर जात असाल ना तर तिथे बघा एक शोप मिळते, म्हणजे त्यांनी थोडी त्याला मीठ वगैरे लावलेलं असतं, तर ती खूप छान लागते. मला असं वाटतं की तुम्ही कधी गेलेस तर नक्की ट्राय करा तुम्ही पण शोप वगैरे असं घरी जेवल्यानंतर वगैरे खात असाल तर, कारण ही खूपच मस्त आहे. मी आता सेकंड टाईम जी आहे ना तर ही आणलेली आहे. आणि म्हणजे आम्ही तर जेव्हा लास्ट टाईम आणली तेव्हा हिवाळा चाललेला होता, पण तरी पण ती पूर्ण हिवाळ्यामध्ये छान मस्त क्रिस्पी होती. शेवटी आपण गोष्टी स्टोअर कशा करतो त्यावर पण जे असतं ना सगळं डिपेंड असतं. आणि मी ज्या पण काही नंतरच्या अशा अर्ध्या बॅग्स उरतात ना त्यांना पूर्ण फोल्ड करून एकतर त्यांना डायरेक्ट स्टॅपलर पिन मारून द्यायची जर छोटी असेल तर, आणि जर मोठ्या साईडची पिशवी आहे तर मग त्याला जे आहे ते आपले चिमटे वगैरे असतात ना कपड्यांचे चिमटे ते लावते. नाहीतर मग असे प्लास्टिकच्या बॅग सील करण्यासाठी क्लिप्स पण मिळतात. मी जमलं तर ते टॅग करून देईल, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. ते पण जर तुम्ही एक वेळा घेतले ना 7-8चा जो बंच असतो तो पण छोट्या मोठ्या सगळ्या पिशव्यांसाठी जो असतो ना मस्त एअरटाईट करून ते ठेवलं जातं. सो ते पण एक चांगलं ऑप्शन आहे. पण नसेल काही तर मला असं वाटतं की कपड्यांची जी चिमटा असतो ना तो पण हे सगळं काम करून घेतो. ही एक बरणी खाली झाली होती तर मी आता हिला लगेच वॉश वगैरे करून घेतलं, म्हणजे नंतर जे पण काही येईल ते मला टाकायला बरं होऊन जाईल. लास्ट टाईम जेव्हा मी ही अर्धी पत्ताकोबी बनवली ना, म्हणजे मी तिला बराच वेळ शिजवली होती, पण तरी पण ती ना अशी व्यवस्थित शिजलीच नाही. आणि बऱ्याच वेळा असं व्हिडिओमध्ये पण दाखवलं जातं बघा की प्लास्टिकची पत्ताकोबी येते. आता मला असं वाटते की त्यापेक्षा एखादी पत्ताकोबी ग्रो करणं इझी राहील प्लास्टिकची पत्ताकोबी बनवण्यापेक्षा, असं मला वाटतं. पण तरीही ते फेक असतात की काय आय डोंट नो. पण जेव्हा लास्ट टाईम मी इतकी शिजवल्यानंतर पण ती व्यवस्थित शिजलीच नव्हती ना, म्हणून मी आता डिसाईड केलं की हिला जे आहे ना लवकर फ्रीजच्या बाहेर काढून जे आहे ना मस्त हिला कट करून घेते आणि आधीच शिजवायला टाकून देते. म्हणजे काय होतं की फ्रीजमध्ये पण गोष्टी खूप जास्त गार असतात आणि आपण लगेच त्यांना शिजवायला घेतले की ऑलरेडी ते जास्त टाईम पण घेतात, कारण ते मग सगळं पाणी गार झालेलं असतं, ते नंतर गरम होतं आणि मग त्यानंतर शिजण्याची प्रोसेस जी असते ती स्टार्ट होते. सो याने काय होतं की गॅस पण आपल्याला एक्स्ट्रा लागत असतो. सो म्हटलं चला आधीच हे जे आहे कट करण्याचं काम करून घेते. सो मी ते करून ठेवलं होतं अर्धा तास. त्यानंतर मी दुसरी कामं केली आणि मग मी स्वयंपाकाला जी होती ती सुरुवात केलेली होती. त्यानंतर आता तुम्ही बघता इथे माझा बऱ्यापैकी स्वयंपाक जो आहे तो करून झालेला आहे. आज मला पत्ताकोबीची भाजी बनवायची होती आणि त्यासोबत चपाती आणि डाळ भात असा आजचा जो होता तो प्रोग्राम होता. पूर्ण किचन तुम्ही बघता इथे माझा पूर्ण किचन जो आहे तो पूर्ण भरलेला आहे. चपाती वगैरे पण माझी करून झालेली आहे इथे. आता म्हटलं म्हणजे मी जरा लवकरच लागली होती स्वयंपाकाला, मला करून फक्त मोकळं व्हायचं होतं. म्हटलं आज दुपारी काही ना काही वेळ मला मिळाला पाहिजे की पूर्ण व्हिडिओ वगैरेचं काम करून माझ्याकडे एक्स्ट्रा वेळ मिळाला पाहिजे, जेणेकरून मी काहीतरी वेगळं जे आहे ते मला करायला मिळेल. आणि म्हणून मी ही प्लॅनिंग केली होती की लवकर जे आहे, कारण आज लवकर उठली होती जसं मी तुम्हाला सांगितलं की पियाच्या स्कूलला तिला जायचं होतं, त्यामुळे लवकर उठणं झालं होतं. तेवढा एक्स्ट्रा टाईम माझ्याकडे होता. आता करायचं काय त्याच्यामध्ये, तर म्हणून लवकर स्वयंपाकाला लागली आणि आता झालेलं आहे. आणि आता हे करून ठेवते सगळं आणि किचन पण लगेच जे आहे ना मी इथे क्लीन करून घेते, म्हणजे जेवण झाल्यानंतर मला हे एक्स्ट्राचं काम जे राहील ना माझं किचन क्लीन करायचं तर ते माझं ऑलरेडी झालेलं असणार आहे. बऱ्याच वेळा मी पण तुम्हाला सांगते असं, आणि आपली पण अशी असतेच प्रतिक्रिया की चला मला जो आहे वेळच मिळत नाही, भरपूर कामं असतात. आणि खरंच घरातली कामं कधी संपत नाही, भरपूर कामं असतात. पण एखादी गोष्ट जर एक्स्ट्रा करायची आहे ती सगळी घरातली कामं करता तर मग त्याचं जे मॅनेजमेंट आहे तर ते दुसरं कोणी येऊन करून जाणार नाही आपल्यासाठी. एक तर ते आपल्याला कुठून तरी बघून शिकावं लागेल किंवा मग दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्समधून आपण ते शिकून घेऊ शकतो, किंवा आपण स्वतःच काही गोष्टींचे एक्सपिरियन्स घेऊन आपली स्वतःची सवयी आपण कशा पद्धतीने काय हँडल करू शकतो हे सगळं शिकल्यानंतर जे आहे मग आपण त्याचा जे निष्कर्ष आहे तो काढू शकतो की ओके मला इतक्या गोष्टीसाठी इतका वेळ लागतो, तर मी ही गोष्ट लवकर सुरू केली पाहिजे, किंवा हिचं म्हणजे काही गोष्टी आहेत त्या मी प्रिपेअर करून ठेवू शकते, जेणेकरून मग मला एक्स्ट्राचा जो आहे तो वेळ मिळेल आणि मग मी काहीतरी चांगली कामं दुसरी पण करू शकते, स्वतःसाठी वेळ काढू शकते. आणि मग तेव्हा त्या गोष्टी ज्या असतात ना त्या शक्य होतात. अगदीच म्हणजे घरातली कामं कमी करून मग काहीतरी एक्स्ट्रा करणं याला काही अर्थ नाही आहे असं मला वाटतं, कारण आपली कामं काही कमी होणारच नाहीत बघा. चला आता मी इथे
बघा मस्त बाल्कनीमध्ये कोथिंबीर वगैरे टाकली मी भाजी वगैरे मध्ये आणि चिमणीचा आवाज येत होता चिवचिव. म्हटलं चला आज उडली तरी चालेल पण आज जवळूनच दाखवायचं आहे. सो मी त्यांच्यासाठी बघा इथे पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. छोट्या बाउलमध्ये असं पाणी ठेवलेलं आहे. फक्त त्यांनी आता येऊन जे आहे ते पिलं पाहिजे. त्यातल्या त्यात मी तिथे तांदूळ पण ठेवलेले आहेत. पण ते कधी खातील आणि काय त्यांना कळेल की नाही हे त्यांनाच माहिती. शेवटी ज्या गोष्टीची प्लॅनिंग केली होती त्यासाठी मला वेळ मिळालेला आहे आणि मी आता इथे मस्त घेऊन बसलेली आहे एक गोष्ट करण्यासाठी. तर मी जसं तुम्हाला सकाळी पण म्हणजे सांगितलं मी की एखादी गोष्ट करायची असली त्याच्यासाठी बऱ्याच वेळा पैशांची पण गरज असते. पण बऱ्याच वेळा काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण थोड्या डोकं चालवून पण त्याचं काम करू शकतो आणि DIY करून किंवा घरातल्या काही गोष्टींचा उपयोग करून जे आहे ना आपण ते काम जे आहे ते पुढे नेऊ शकतो. तसंच गार्डनिंगमधलं जे काम आहे ना बऱ्याच वेळा तुम्ही कुंड्या आहेत त्या तुम्ही घरच्या एखाद्या डब्या वगैरेमध्ये तुम्ही बनवू शकता. त्यांना छान पेंटिंग वगैरे करू शकतात. हँगिंग प्लांट्स बरेच महाग मिळतात मार्केटमध्ये. तर मी हँगिंग प्लांट्स म्हणजे 2-4च आहेत माझ्याकडे जे मी विकत घेतले. बाकी सगळे मी अशा 10-10, 20-20 रुपयाच्या कुंड्या ज्या आहेत त्या घेऊन अशी दोरी वगैरे जी आहे ती मी घरीच बनवलेली आहे. आणि याच्यावर एक डिटेल व्हिडिओ पण आहे. मी आता तुमच्यासोबत काही डिटेलमध्ये शेअर करत नाही पण खूप पूर्वी जेव्हा चॅनल स्टार्ट केलं होतं ना तेव्हा मी एक व्हिडिओ बनवला होता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही दोरीच्या मदतीने जे आहे गाठ वगैरे बांधून जे आहे ना तुम्ही अशा पद्धतीने हँगिंग प्लांट जे आहे ते घरच्या घरी बनवून घेऊ शकतात. तर मी त्याचा जो व्हिडिओ आहे तो या व्हिडिओच्या शेवटी लावते. नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी तुम्हाला. नाहीतर मग अजून 2-4 दिवसांनी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये कसं बनवतात ना ही दोरी ते मी सांगणारच आहे. सो तुमच्याकडे ऑप्शन आता खूप आहेत. तुम्हाला घाई असेल तर लगेच तो व्हिडिओ बघा नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओची वाट तुम्ही बघू शकतात. तर आता तेच मी इथे बनवते कारण ह्या गोष्टीसाठी पण ना म्हणजे जरा वेळ तर लागतोच आपल्याला की मेजरमेंट घ्या गाठी वगैरे मारा. चुकीची गाठ मारली गेली तर मग सोडावी पण लागते. म्हणजे यासाठीच मला जो होता ना सकाळपासून वेळ पाहिजे होता. आणि तुम्हाला आठवत असेल तर या कुंड्या मी घरीच पेंट केल्या होत्या आणि 1-2 दिवसापूर्वी पण मी तुम्हाला दाखवलं की यामध्ये कटिंग्स ज्या आहेत त्या लावलेल्या किती छान ग्रो झालं आहे. आता म्हटलं चला आता ग्रोथ वगैरे छान पकडलेली आहे. तर यांचं पुढचं काम जे आहे ज्याच्यासाठी मी इतकं छान त्यांना डेकोर करून घेतलं होतं तिथे त्यांना मस्त हँग करून देऊया. कारण आता बाल्कनीमध्ये पण ह्या सगळ्या असे प्लांट्स ठेवण्यात जास्त काही अर्थ नाही आहे. कारण आता ऊन खूप जास्त कडक पडायला लागलं आहे आणि मी हे सगळं जे होतं माझ्या मेन डोअरच्या बाहेरच मी सजवण्यासाठी हे सगळं जे होतं माझं चाललेलं होतं कुंडी बनवण्यापासून त्यामध्ये प्लांट कुठलं लावायचं वगैरे. सो मी यामध्ये टँगल हार्ट जे आहे ते लावलेलं आहे आणि अगदी छोट्या छोट्या कटिंग्सपासून मी यांना ग्रो केलेलं आहे. आणि हे मी जेव्हा लावलं कुंडीमध्ये तेव्हापासून मी तुमच्यासोबत जे आहे त्याचं पूर्ण डिटेल पूर्ण शेअर करत आलेली आहे. आणि ही पण कुंडी गेल्या व्हिडिओमध्ये मी शेअर केली होती तुमच्यासोबत की अगदी छोटे छोटे कटिंग्स लावले होते आणि एवढं छान ग्रो झालं. सो मी त्याला मिडलमध्ये जे आहे ते हँग करते आणि आजूबाजू जे आहेत ना दोघी कलरफुल कुंड्या हँग करते आणि छान मस्त ग्रो झाल्यावर तुम्हाला दाखवेलच मी अजून. पण एक शॉर्ट असा व्ह्यू जो आहे तो माझ्या ड्राय बाल्कनीमधून तुम्हाला दाखवते. बघा असं दिसतं हे मेन डोअरचं माझं पूर्ण एरिया आणि अगदी थोड्याशा मेहनतीमध्ये इतकं सुंदर जे आहे हे दिसायला लागलेलं आहे. काही गोष्टी करायच्या असतील आणि मनापासून करायला सुरुवात केली की गोष्टी घडतात बरोबर आपोआप. चला मग मी व्हिडिओ आता इथे संपवत आहे. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.